या अभ्यासक्रमातली शेवटची कविता बिरसा मुंडा आज आपण पाहणार आहोत आणि गद्य आणि पद्य या विभागातल्या अभ्यासक्रमाला असलेल्या पाठांची आणि कवितांची इथंच सांगता आज होते आपली. भुजंग मेश्राम हे एक खूप मोठं नाव मराठी कवितेमधलं. यांनी 3 दशकापासूनचं लेखन मराठी साहित्याला दिलेलं आहे. भुजंग मेश्राम यांची मातृभाषा गौंड. हे आदिवासी समाजातून आलेले कवी. त्यांनी मराठीमध्ये तर लिहिलं पण मराठीसोबत गोंडी, बंजारी, परधानी, वऱ्हाडी, वारली अशा बोलीतूनही काव्य त्यांनी केलेलं आहे. उलगुलान हा त्यांचा पहिला कविता संग्रह जो 1990ला ज्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळाले, त्याचा गौरव झाला. तसेच ते आदिवासी साहित्य परिषदेचे कार्यवाही होते. अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी काव्यसंकलनामधून त्यांच्या कविता या समाविष्ट केलेल्या आहेत. प्रस्तुत कविता जे आहे बिरसा मुंडा. हा बिरसा मुंडा तुम्ही नाव ऐकलं असेल कधी कधी, पण त्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत जास्त आली नाही आहे. इंग्रजाच्या कालखंडामध्ये इंग्रजांच्या अन्यायाला मोठ्या खंबीरपणे तोंड देणारा हा योद्धा, हा त्याला योद्धाच म्हणेन मी. कारण हा आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करत होता. आदिवासी समाजाचं सगळं जगणं, सगळं आयुष्य अनेक पिढ्या पुढच्या आणि मागच्या या सगळ्या जंगलावर अवलंबून असलेल्या. आणि इंग्रजाच्या काळामध्ये या देशावरची इंग्रजी एक आपत्ती आहे असं ज्या स्वातंत्र्यवीरांनी सगळ्यांनी समजलं होतं, तसंच बिरसा मुंडांचंही मत होतं. आणि बिरसा मुंडांनी आपल्या आदिवासी समूहासह इंग्रज सरकारला जेरीस आणलेलं होतं, जेरीस. म्हणून इंग्रजांच्या काळामध्ये काही जाती जमातीवर गुन्हेगारीचा ठसा पडला होता. त्याचं कारण होतं की आदिवासी समाजाने खूप मोठा उठाव केला होता. जसं भुजंग मेश्रामांच्या या कविता संग्रहाचं नावच आहे उलगुलान. उलगुलान म्हणजे विद्रोह, या वाईट गोष्टीच्या विरोधामध्ये टाकलेलं पाऊल, फुंकलेलं रणशिंग म्हणजे उलगुलान, किंवा त्याला उठाव म्हणा, त्याच्या विरोधामध्ये. तर या उठावाच्या परंपरेला आजही आदिवासी समाजामध्ये बिरसा मुंडाच्या आठवणींनी बिरसा मुंडांना जिवंत ठेवण्याचं काम आदिवासी समूहाने केलेलं आहे. कारण नायक कधी संपत नसतात. नायक कथेच्या रूपाने, दंतकथेच्या रूपाने अनेक पिढ्यानपिढ्या ते चालत असतात. तेव्हा बिरसा मुंडाबद्दल भुजंग मेश्राम काय म्हणतात पहा. लोक तुझी वाट पाहत आहेत, लोक तुझी वाट पाहत आहेत. ज्या खडतर वाटेने तू निघून गेलास ती पायवाट. आजचा राजमार्ग झालाय तुझ्या आठवणीसारखाच. नागड्या रात्री दहशतींचे साम्राज्य असतानाही असंख्य तारकांसह चंद्र असावा तसा. आईच्या मोळी बाजारात, तिंदूपाण्यांच्या खळ्यावर, व्याजात गेलेल्या शेतावर, मजुरीच्या बटवड्यावर, इतकेच नव्हे कोड पिंकडीच्या पोळात, बस्तूरच्या गोटूलवर, इंद्रवल्लीच्या बाजारात, चंद्रपूरच्या अरण्यात तूच दिसतोस रे आमच्यासोबत. सांग तुला विसरावं तरी कसं, तुला विसरावं तरी कसं. मी कधी कधी
जेव्हा आश्रमशाळेत जातो, मुले विचारतात, काका बिरसा मुंडा कुठे राहतो? मला सांगता येत नाही त्यांच्या स्वप्नाळू भाषेत उत्तर. तेव्हा मी बयान टाळणारा आरोपी होतो. मुलापर्यंत तू पोहोचला आहेस बाराखडीसारखा. कुणी सांगावं, मुलांच्या स्वप्नातही जात असशील तुझी रहस्य सांगायला. परंतु त्या तमाम लोकांचे काय, जी त्या मुलांसारखीच तुझी वाट पाहत आहे. जी त्या मुलांसारखीच तुझी वाट पाहत आहेत. आईला पहाटेच जात्यावर तुझी गाणी गाताना मी ऐकत असतो डोळे मिटून. आईला पहाटेच जात्यावर तुझी गाणी गाताना मी ऐकत असतो डोळे मिटून. डोंगर उतरणीवर बाया रॅलो रॅलोची तुला घालतात शपथ, तीही डोळ्यामध्ये घेतो बांधून. मजूरदार पात हाकताना, जागल करताना, गुरं वळवताना, गवत निंदताना या हातावरून त्या हातावर देतात तुला प्रसाद वाटावा तसा मी सुद्धा घेतो आणि वाटतो. सांगायचा मुद्दा म्हणजे शिकत असतो तुझ्या आदिम विद्यापीठाची विषयवृत्ती रेषा. विषयवृत्ती नाही बरं का, विषयवृत्तीय रेषा. तर लोक फक्त गाणीच गातात असे नव्हे, ते ऐकतात, बोलतात, मरतात. घरदार, शाळा, बाजार, मोर्चात, जंगलात एका सशक्त बदलासाठी. खरं तर ह्यापैकी तुला कुणीही पाहिलं नसेल. खरं तर म्हणजे तुला यापैकी कुणीही पाहिलं नसेल, मी सुद्धा. म्हणून तर आमच्या असंतोषातून तूच मला दिसतोस एकटा. त्यावेळी तुला झाली होती का हातघाई गोऱ्यातून इथून हाकलण्याची? सिंगडूम, मंडला, वसई, चांद्याची गादी फुलवण्याची हिरव्या अरण्यासाठी? आज गोरे नाहीत, आज गोरे नाहीत, ती स्वप्नातली राज्य नाहीत, आमच्या दाट डोक्यागत अरण्यही नाहीत. तू नाहीस, आहे फक्त अरण्यात वहाडणारा असंतोष. ओठातून तूच दिलेलं छोटं गीत, उलगुलान उलगुलान उलगुलान, जे आता बनलं आहे सांस्कृतिक आंदोलन. खरंच आम्हाला घाई झाली म्हटलं तरी चालेल, परंतु संस्कृतीकरणाला आमचा नकार आहे. अंधाराला आहे अगदी तसा, रान विभागणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेला आमचा नकार. खोऱ्यांच्या उच्चारासारखा बिरसा तू कुठेही केव्हाही उगव रे. गवत कापणाऱ्या वेळ्यातून, मोळींच्या कुराडीतून, शेतावरील मजुरीतून, गावागावातील वेठीतून, गॅलरीत आणलेल्या गोटुली रंगातून, कारागिरांच्या भट्टीतून, इथून तिथून, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेतून, कुठून तरी ये रे बिरसा, हे फुलवीत सेत. लोक तुझीच वाट पाहत आहेत, लोक तुझीच वाट पाहत आहेत. अत्यंत सुंदर आणि आशयघन अशा कवितेने आपण आपल्या अभ्यासक्रमाचा समारोप करत आहोत. या बिरसा मुंडांच्या संदर्भामधली जी कविता आपण पाहत आहोत ती मोठी चालना देणारी आहे, एक प्रेरणा देणारी आहे. मी कवितेच्या सुरुवातीला म्हटलं होतं की बिरसा मुंडांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड पुकारलं होतं आणि इंग्रजांच्या नाकेनऊ आणले होते त्यांना लढताना. आणि कवी म्हणतोय की बिरसा मुंडा पुन्हा ये बरं. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की आता इंग्रज तर गेलेले आहेत, आता बिरसा मुंडाची काय गरज आहे. माणसं बदलतात, राज्य करणारी राजकारणी बदलतात, सत्ता बदलतात, सत्तांतर करणारे लोक बदलतात, सत्ता चालवणारे लोक बदलतात, सामान्य माणसं तिथंच राहतात. मुद्दा असा आहे की सामान्य माणसांचा संघर्ष हा संपला आहे का? कारण इंग्रजांनी ज्या व्यवस्था इथं निर्माण केल्या होत्या त्यांना विरोध करण्यासाठी देशभरातून आपल्या अगणित लोकांनी रक्त सांडलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
भलेही या देशामध्ये असा एक सूर उमटतो की देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे पूर्ण सत्य नाही आहे, हे अर्धसत्य आहे. संबंध भारतामध्ये रक्त सांडलेलं आहे माणसांनी. तुम्ही शाळेमध्ये असताना जालियनवाला बाग हा वाचला असेल. कसं म्हणावं, पण फक्त अहिंसेनंच भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. मुर्द्यांचा खच पडलेला होता जालियनवाला बागेमध्ये. एक ना अनेक अशा अनेक गोष्टी रक्तरंजित. पण गोरे लोक गेले, पण गोऱ्या लोकांच्या स्वार्थी मानसिकतेच्या सत्ता या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर प्राप्त झाल्या. कारण आदिवासी समाज जो आहे तो आदिवासी समाज हा घनदाट अशा जंगलामध्ये वास्तव्य करणारा समाज आहे. ही जंगलच त्याची आई, जंगलच त्याचा बाप, ही झाडं झुडपंच त्याचं गणगोत. एकदम निसर्गाशी एकमेकामध्ये मिसळलेलं जीवन म्हणजे आदिवासी जीवन. पण या आदिवाशांना आता जंगलामध्ये जाता येत नाही. आपल्याकडे आता फॉरेस्ट खातं आलेलं आहे, जंगल खातं. या खात्याने या सगळ्या जंगलावरचा जो काही जगण्याचा, अंगाखंद्यावर खेळण्या बागडण्याचा जो अधिकार होता तो आदिवासींचा काढून घेतलेला आहे. जंगलाचा बचाव करतो आम्ही असं सांगितलं जातं, जंगलाचं संरक्षण करतो, संवर्धन करतो असं सांगितलं जातं. मग असं जर होत असेल तर जंगलं बोडकी का झाली हा प्रश्न कधी आपण विचारत नाहीत. आपण जेव्हा आदिवासी जंगलात होते तेव्हा जंगलं तशी घनदाट होती, पण आता जंगलं उजाड का होत चाललेली आहेत याचा विचार आम्ही कधी करत नाही आहे. तेव्हा कवीचं म्हणणं आहे की बिरसा मुंडा तुला यायला हवं आहे, कारण परिस्थिती बदलली असं नाही आहे. हवं तर त्याला आम्ही सत्तांतर म्हणू शकतो, स्वातंत्र्य कसं काय म्हणू शकू? स्वातंत्र्य काय मुठभर लोकालाच मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य कसं काय होऊ शकतं? इथल्या व्यवस्थेला जा विचारणाऱ्या अनेक कविता झालेल्या आहेत. नामदेव ढसाळासारखा मोठा कवी विचारतो व्यवस्थेला प्रश्न, स्वातंत्र्य म्हणजे कंच्या गाढवीचं नाव. स्वातंत्र्य म्हणजे कंच्या गाढवीचं नाव. वामन निंबाळकरासारखा कवी विचारतो की कालचा पाऊस आमच्या गावी आलाच नाही, सदर हु पीक आम्ही अश्रूवरच काढले. आता इथं पावसाची प्रतिमा कशाला दिलेली आहे? स्वातंत्र्याला. जे स्वातंत्र्य आमच्या आयुष्यात आलंच नाही, ज्यामुळं आमचं आयुष्य टवटवीत व्हावं असं काही घडलंच नाही. म्हणून रामदास फुटाणे आपल्या कवितेमधनं सांगतात की भारत माझा कधी कधी देश आहे आणि सारे भारतीय म्हणजे कधी कधी बांधव आहेत. कारण देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं का, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं का, तळागाळापर्यंत पोहोचलं का, याचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा तो विचार तोकडा पडतो. आणि म्हणून कवी म्हणतो की मुलं शाळेत गेल्यावर मला विचारतात की बिरसा मुंडा कुठे राहतो? आणि कवीला मग तिथं निरुत्तर व्हावं लागतं की बिरसा मुंडा कुठे राहतो हे सांगण्यासारखं, त्यांचं कळण्यासारखं वय नाही आहे. मग तो तिथं त्याला उत्तर नाही देता येत. बेबयान सांगितलं, मला बयान नाही करता येत. पण हाच प्रश्न, अशीच वाट मोठी माणसंही पाहत असतील. कवीची कल्पना कशी आहे की अशीच मोठी माणसं वाट पाहत असतील. कारण आजही जंगलातून काम करताना शेतामध्ये पातीवर सगळ्या समूहाच्या तोंडून बिरसा मुंडाची गाणी ऐकायला येतात. आणि बिरसा मुंडा आपल्या आसपास कुठेतरी आहे याची जाणीव या सगळ्या समूहाला होते. मग तो चांद्यापर्यंतचा भाग असो, डोंगरदऱ्यातला भाग असो, की एखाद्या गावातल्या बाजारपेठेचा भाग असो, सगळीकडनं
आवाज तो येतो आहे की बिरसा मुंडा तुला यावंच लागेल. कारण बिरसा मुंडाने काय शब्दप्रयोग केला होता? उलगुलान 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 म्हणजे उठाव, विद्रोह. जी व्यवस्था माणसाला माणूस म्हणत नाही त्याच्या विरोधामध्ये विद्रोह केलाच पाहिजे, उठाव केलाच पाहिजे. आणि हा समूह आशावादी आहे. जोपर्यंत या देशामधला जो अन्याय आहे, असमतोलपणा आहे, तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अशा नायकांची लोक वाटच पाहतील. बिरसा, तू कुठूनही केव्हाही उगव रे. गवत कापणाऱ्या वेळ्यातून, मोळिनींच्या कुऱ्हाडीतून, शेतातील मुजुरीतून, गावागावातल्या विठीतून, गॅलरीत आणलेल्या गोटुली रंगातून, कारागिरांच्या भट्टीतून, इथून तिथून, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, कुठूनही अरे बिरसा, हे फुलवीत सेत लोक तुझीच वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा सामाजिक क्रांतीची गरज या जंगलातील, आदिवासी जंगलातीलच का, खेड्यापाड्यात, मोठमोठ्या महानगरांमध्येही दारिद्र्याचं दलदल पुन्हा वाढत चाललेलं आहे. आणि पुन्हा या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बिरसा मुंडासारखा नायक येणं अत्यंत अपेक्षित आहे. ते विचारातून, प्रेरणेतून येतो. कारण माणसं पुन्हा जन्म घेतात याच्यावर माझा विश्वास नाही आहे, तसं होत बी नाही आहे. पण हां, एका मेंदूतून दुसऱ्या मेंदूमध्ये प्रेरणा आणि विचार मिळतात. तसंच आमच्या या देशासाठी लढलेल्या महायोद्ध्याच्या या रणसंग्रामातूनही आम्हाला प्रेरणा आणि विचार मिळतात. आणि या विचारांनाच आपण पुनर्जन्म असं म्हणूया. पुन्हा हा बिरसा मुंडा येण्याची वाट हा सगळा समूह पाहतो आहे. इथंच ही आपली कविता संपते. धन्यवाद.